जय श्रीराम मित्रांनो, तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या कोली यूट्यूब चॅनलवर कोली किंग ब्लॉग्स। तर मी तेजस पाटील आजचा ब्लॉग घेऊन आलो। म्हणजे माझे छोटे वंशीचा वाढदिवस आहे, तर तिचा आपण एक केक आणला आहे तिच्यासाठी, आणि एक मम्मीने आणला आहे, आणि एक मोठ्या वंशीने आणलं आहे, विशाखाताईने, मम्मीने, पप्पाने आणि मीने एक आणलं आहे। तर तुम्हाला दाखवतो पुढचा एक ब्लॉग। आपण जास्ती काय बोलणार नाही, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आपण 6000 सबस्क्रायबर फॅमिलीच्या जवळच आहे। माझा ड्रीम आहे दाखेचा, तो करू, नंतर बघू वाढतील का नाही। ड्रीम तर 1 लाखचा पण आहे प्ले बटनचा, बघू नंतर, अजून जाम टाईम आहे। चला दाखवतो मला ब्लॉग पुढे। केक बघा, केक कशा करताना हाय लाडू, बड्डे तुझा आहे, हे बड्डे तुझा आहे, हा केक 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 कापाला, केक केक कापाला। त्याला केक द्या पहिले, केक त्याला केक द्या पहिले, केक त्याला केक पाहिजे पहिले।
मित्रांनो बघा आमचा चौक गणपतीसाठी खास सजवलाय. नाव बघा नावातच राहील. अच्छा का कसं वाटतं आपलं गणपती आता मस्त आलंय डेकोरेशन. हा ब्लॉग आहे. अजून एक अजून एक काय गेलं हे कर मृत्यू. सूर्य सिद्धांताप्रमाणे पृथ्वीचा आकार गोल असण्याबाबत आपल्या ज्ञानी ऋषी मुनींनी शोध लावल्याचा उल्लेख अनेक प्राचीन वेद पुराणांमध्ये आपल्याला आजही आढळतो. पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी हा शोध लावण्यापूर्वीच हे ज्ञान आपल्या धर्मात हजारो वर्षांपासून उपलब्ध आहे. उज्जैन महाकाल हे शिवलिंग पृथ्वीच्या अशा बिंदूवर स्थापित आहे की जेथे 0 लॉंगिट्यूड आणि लाईन ऑफ कॅन्सर. आणि याच गणितानुसार याच उज्जैन मध्ये मंगलनाथाचे मंदिर देखील हजारो वर्षांपासून आहे. उज्जैनच्या या कालगणना बिंदूचं महत्व याकरताच महत्वाचं आहे की त्या काळी खगोलशास्त्रज्ञाचा अभ्यास करणारे भारतीय ऋषीमुनी या बिंदूपासूनच तर ग्रहताऱ्यांची स्थिती निश्चित करत होते. वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य यांच्यासारखे प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ हे भवाने करूया प्रसिद्ध अशी महाकालेश्वराची भस्मारती. मित्रांनो आपण आत्ताच बघितला आपला शनी मंदिराचा म्हणजे टपालीचा राजा. तर तिथं आपल्याला उज्जैनची कहाणी सांगितली. आपण पण उज्जैनला गेलेलो आपण तिथं ब्लॉग नाही मिनी ब्लॉग काढलाय. तिथं मी दाखवते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल बघा जाऊन ती दाखवतो मी पुढे तुम्हाला कुठं जाऊ. चला तर मित्रांनो बघा पनवेलचा महागणपती. बघा मित्रांनो कसा गणपती आहे. आतमध्ये आपण नंतर जाऊ सध्या आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला म्हणजे चौक सगळं कसा सजवलेला आहे बघा. तिथं आलोय म्हणून तुम्हाला थोडंसं सीन दाखवलंय. चला आपण जाऊ.
आजचा ब्लॉग इथंच एंड करतो मी. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू आणि सबस्क्राईब करून घ्या. चला.